तिकडे अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठित लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। 1 ऑगस्टला पुण्यातल्या मुकुंदनगर इथे कटारिया हायस्कूलच्या मैदानावर दुपारी 12 वाजता हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे आणि या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या पुणे दौऱ्याला राजकीय विरोधाची तीव्र किनार लाभली आहे। काँग्रेस आणि शिवसेना पक्षाकडून अमित शहा यांच्या विरोधात पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे। दरम्यान शहांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। तर टिळक पुरस्काराचं प्रदान म्हणे त्यांच्या हस्ते होणार आहे। मला आश्चर्य वाटतंय की लोकमान्य टिळक यांच्यासारखा स्वातंत्र्य लढ्यातला कर्ता पुरुष, ज्याने स्वाभिमानानं, अभिमानानं आणि शौर्याने ईस्ट इंडिया कंपनीशी 2 हात केले, तुरुंगवास भोगला, त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट ज्या कोणी घातला असेल त्यांच्या बुद्धीची मला कीव येते। पुणेकरांनी त्यांना विरोध करायचं ठरवलेलं आहे आणि त्या पुणेकरांचं मी अभिनंदन करतो।